चला आज बनवूया कांद्याच्या पातीची भाजी। तर या ठिकाणी मी कांद्याची पात स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये टाकले आहेत 2 चमचे तेल। यामध्ये घरी बनवलेली लसणाची मिरची, म्हणजे फक्त लाल मिरची आणि लसूण एकत्र वाटून घेतलेलं एवढंच वाटण आहे हे, बाकी पातीमध्ये दुसरं काही घालायचं नाही। आणि बरोबरच मटकीची डाळ 5 मिनिटं भिजवून बाजूला ठेवली होती, तर तीही यामध्ये टाकायची आहे। अगदी सोप्या आणि थोड्या साहित्यामध्येच आज आपली कांद्याची पात बनणार आहे, तर तुम्ही घरी नक्की बनवा। तर या ठिकाणी मी कांद्याची पात तेलामध्ये टाकून दिली आहे, तसंच ही भिजवलेली मटकीची डाळ ही त्याच्यात टाकली आहे। तर सुरुवातीला मीठ टाकायचं नाही आहे, कारण सुरुवातीला कांद्याची पात ही भरपूर दिसते, पण ज्यावेळेस ती शिजते त्यावेळेस ती कमी होऊन जाते, तर त्यामुळे आपण मीठ शेवटी टाकणार आहोत। तर आता मी छान हलवून त्याच्यावर झाकण ठेवलं आहे, 5 मिनिटं वाफळू द्यायची आहे चांगली। आता बघा, आता कमी झाली आहे थोडीशी, तर 5 मिनिटं वाफळून दिल्यावर त्याला थोडंसं पाणी सुटतं, तर ते पाणी कमी होईपर्यंत त्याच पाण्यामध्ये तिला शिजू द्यायची आहे। आता पाहू शकता 5 मिनिटानंतर आणखीन भाजी कमी झाली आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकू शकता। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की थोडंसं पाणी आहे, तर कांद्याच्या पातीमध्ये हे पाणी राहतंच, त्यामध्येच ती शिजून निघते, त्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही। तर आता बऱ्यापैकी छान पात शिजत आलेली आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा थोडीशी वाफ देऊन घेऊया। यातील पाणी आटून झालं की मस्त आपली तयार होते कांद्याची पात। नक्की करून बघा कमी साहित्यामध्ये कांद्याची पात। बाय बाय।